आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखादा महिना सोडला तर प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण हा असतोच। का साजरा करतो आपण इतके सण आणि उत्सव? अरे मित्रा, प्रत्येक सणामागे काहीतरी वैज्ञानिक तसेच पर्यावरणाशी संबंधित दृष्टिकोन असतात, त्याचमुळे हे सण साजरे केले जातात। उदाहरणार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी पासून पुढे महिनाभर सगळीकडे तिळगुळ तसेच तिळगुळाचे लाडू वाटले जातात, कारण सध्या हिवाळा सुरू आहे आणि तीळ हे गरम असतात, म्हणून हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। त्यामुळे प्रत्येक सण साजरा करण्यामागे आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी खूप विचार करून तो कसा व का साजरा करायचा ते पिढ्यानपिढ्यापासून आपल्याला सांगत आलेले आहे। मात्र सध्या आधुनिक युगाच्या नावाखाली सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये भीषण बिभत्सता आलेली आहे। लोक सणामागचा मूळ उद्देश विसरत चालले आहे। सण म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस आणि मौज मजा करण्याचा दिवस एवढेच मर्यादित राहिलेले आहेत। तेव्हा अशा भरकटलेल्या समाजाला आरसा दाखवण्यासाठी मी आमंत्रित करत आहे इयत्ता 8वी अ व ब च्या विद्यार्थ्यांना। ते सादर करणार आहेत एक नाटिका। नाटिकेचे नाव आहे अनसेलिब्रेटेड फेस्टिवल्स। एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 63, त्यात मुले 35 व मुली 28। नाटिकेचे नाव आहे अनसेलिब्रेटेड फेस्टिवल्स। काय चाललंय मित्रा, काय करतोस? भाऊ सण लागला ना म्हणून रील करतोय। काय राव, आजकाल तर कोणत्याही सणाला की वेगळाच ट्रेंड चालला आहे। हो ना, दिवसभर फक्त सेल्फी रील्स इमेजेस बस एवढ्या पुरताच आपला सण राहिलाय। भाऊ, जमाना बदलतोय तसं आपण बदलायला पाहिजे ना। वो क्या ना, जो दिखता है वही बिकता है भाऊ। अरे पण या चक्कर मध्ये आपले सगळे सण प्रत्यक्ष साजरे करणे कमी आणि मोबाईलवर दिखावा करणे जास्त होऊ लागलं आहे। म्हणजे समाजात सण हे फक्त मोबाईल पुरते साजरे होताना दिसत आहे। हो ना भाऊ, आता सगळे सण फक्त मोबाईल पुरतेच राहिले आहे। कोणताही सण आला किंवा येणार असला की लोक लगेच रील्स बनवायला लागतात, इमेजेस व्हिडिओ आणि मेसेजेस करायला सुरुवात करतात, पण प्रत्यक्षात भेटत नाही। प्रत्यक्षात भेटून एकमेकांची विचार मांडत नाही, दुसऱ्यांनी लिहिलेले शेरोशायरी वाक्य एकमेकांना पाठवतात। याने स्वतःचे विचार कुठेतरी कमी होत चालले आहेत। भाऊ, पण आता हा ट्रेंड सुरू झाला आहे तर त्याप्रमाणे आपण पण अपडेट व्हायला पाहिजे ना। अरे अपडेट राहण्याबद्दल माझे काही म्हणणे नाही आहे, पण आपण आपले सण अगोदर सारखे साजरे करत नसल्यामुळे आपली संस्कृती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत। जर असं चालू राहिलं तर याचा परिणाम आपल्याला भविष्यात जाणवेल। मग यासाठी आपण काय करू शकतो मित्रा, यात आपली काय चूक? भाऊ, आपण आपले सण अजून छान पद्धतीने साजरे करू शकतो। या उलट काहीसे तर असे सण आहे जे आपण आपल्या देशात साजरेच करत नाही आहोत। असा कोणता सण आहे की तो आपल्याला माहीतच नाही किंवा आपण साजरा करतच नाही? मदर्स डे। मित्रा, तुला माहीत आहे का, मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो। बाहेरील देशात आईचे महत्त्व जाणणाऱ्या एका माणसाने हा दिवस साजरा करायची सुरुवात केली आहे। म्हणजे मदर्स डे आपण साजरा करतच नाही? नाही, आपण मदर्स डे साजरा करत नाही, त्याऐवजी आपण बालिका दिवस महिला दिवस साजरा करतो, ते पण फक्त व्हॉट्सअप पुरतेच। तुला माहीत आहे का, देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आपल्या आईची निर्मिती केली। आई या शब्दातच प्रेम माया वात्सल्य ममता शिस्त आणि असे अनेक भाव धरलेले आहेत, पण आज आपण त्या आईची दखल सुद्धा घेत नाही आहोत। म्हणून हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आई घरासाठी काय करते, तिची भूमिका काय असते, तुला बघायचे आहे? चल दाखवतो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदेया, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह बंदेया, हर मैदान फतेह।
लम्हों से आंख मिला के रख दे जी जान लड़ा के, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। वा, छान मित्रा, खूप छान. आई आपल्यासाठी किती मेहनत करते व किती विविध प्रकारची जबाबदारी ती पार पाडत असते. स्त्रियांचा सन्मान करायला हवा. सध्याची देशातील परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे. मातृदिन आपण साजरा करायला हवा. यासोबतच बालिका दिन, जिजाऊ मातांची जयंती तसेच महिला दिन याच प्रकारे स्त्रियांच्या सन्मानार्थ साजरे करायला हवी, ना की फक्त दिखावेपुरतेच किंवा सोशल मीडियावर. बरोबर आहे भाऊ तुझं. पण अजून कोणते सण आहे जे आपण छान प्रकारे साजरा करू शकतो? मित्रा, आपल्या देशाला थोर नेत्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम हा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो, ना की डीजे लावून रस्त्यावर मिरवणुका काढून पोस्टर लावून तो साजरा करतो आणि सोशल मीडियावर तर डायलॉगबाजींचा कहरच असतो. हो भाऊ, तुझं म्हणणं आता माझ्या हळूहळू लक्षात येते की थोर नेत्यांवर मोठी मोठी व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामवर डायलॉगबाजी केली जाते. पण आपण त्या थोर नेत्यांवर डायलॉगबाजी केल्यापेक्षा त्यांची विचार लक्षात घ्यायला हवी. त्यांनी कशा प्रकारे आपल्या समाजाचा उद्धार केला त्याबद्दल विचार करायला हवा. ते जर प्रत्यक्षात असले असते तर त्यांनी आपल्याकडून काय अपेक्षित केलं असतं याचा विचार करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलेले कार्य हे आठवले पाहिजे. महात्मा गांधींसारखे सत्य व अहिंसा याबद्दलची विचार अंगी करायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला पुढे नेले व संविधान लिहून देशाला योग्य ती दिशा दिली. APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला दाखवून दिले एखाद्या स्वप्नाने भारावून जाणे काय असते. त्यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्या दिवशी कधी आपण हातात पुस्तक घेतो का? आपण त्या दिवसाला मनावरही घेत नाही, कारण त्यात धांगडधिंगा वगैरे काही नसते ना. म्हणून समाजाला सणांच्या माध्यमातून या गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. पण भाऊ, आपण हे सगळे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला सांगतोस ना, मग याची काय आवश्यकता आहे? अरे मित्रा, तुला अजून समजले नाही बहुतेक. पण तुला मी आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल एक प्रसंग दाखवतो. यावरून तू समजून घे की आपलं नेमकं काय चुकतं ते बघ. अरे मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का आज काय आहे? आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यता दिवस आहे. आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे. हो, आम्ही आज स्वातंत्र्यता दिवसाची तयारी केली आहे. हे बघ, मी बँड, तिरंगा, चेहऱ्याला लावण्यासाठी स्टिकर सगळे घेतले आहे. हो, मी पण तयारी केली आहे. आज मी खूप आनंदात आहे. चला तर मग आपण आपल्या मैत्रिणींना भेटूया आणि आपली त्यांना तयारी सांगूया. अरे त्या बघा, आपल्या मैत्रिणी आल्या. चला चला. काय मैत्रिणींनो, झाली का स्वातंत्र्य दिवसाची तयारी? हो, झाली आमची तयारी. चला. अरे, असे कसे तयार झाला आहात तुम्ही? हातात बँड नाही, हातात तिरंगा नाही, असा कसा सण साजरा करणार आहात तुम्ही? का आपण असा सण साजरा करू शकत नाही का? तसं नाही, किमान देशासाठी तरी काहीतरी घ्यायचं. तुम्ही भारतवासी नाही का? बरोबर आहे. मला तर असंच वाटतं, या सर्वांना देशाबद्दल काहीच वाटत नाही. त्यांना देशाबद्दल प्रेमच नाही. अरे तसं काही नाही, आम्हाला देशाबद्दल खूप प्रेम आहे. तसं असेल तर मग तुम्ही का नाही घेतला तिरंगा, बँड? असो, पण मला एक गोष्ट सांगा, हा स्वातंत्र्यता दिवस संपल्यावर तुम्ही ह्या झेंड्यांसोबत काय करणार आहात? अरे हो, आपण तर याचा विचारच केला नाही. हो, बरोबर आहे. तू जसा विचार करत नाही तसा इतर लोकही त्याचा विचार करत नाही.
स्वातंत्र्य दिवस साजरा करताना लोक त्यांच्या मोटरसायकल किंवा कारला झेंडे लावतात आणि दुसऱ्या दिवशी तेच झेंडे आपल्याला रस्त्यावर पडलेले दिसतात किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले दिसतात. हा आपल्या देशाच्या झेंड्याचा अपमान होत नाही का? व त्यामुळेच आम्ही झेंडे घेतले नाही. खरं आहे तुमचं. आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. तर आजपासून आपण हा संकल्प करू की झेंडे बँड खरेदी करण्यापेक्षा त्याच पैशाचा सदुपयोग करावा व आपल्या देशाचा सन्मान राखावा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. बघितलंस, मी तुला म्हणून म्हणतोय, आपण जे सण साजरे करतो त्या सणांमध्ये पण बदल करायला हवा. आपण अशा प्रकारे कधी न साजरे होणारी सण साजरे करायला हवी. भाऊ, आता सणांमध्ये कसा बदल करता येईल? अरे मित्रा, होळी आपण साजरी करतो, त्यातल्या रंगाऐवजी रंगीबेरंगी फुले वापरून किंवा त्यांचा रस वापरून पण आपण होळी साजरी करू शकतो ना, जेणेकरून कोणालाही ॲलर्जी होणार नाही. दहीहंडीमध्ये थरांची संख्या खूप मोठी असते. जर ते थर छोटे करता आले तर खूप सारे गोविंदा अपंग होण्यापासून वाचेल ना. गणेश उत्सवात अनंत चतुर्थीला गणेश मूर्त्या पाण्यात सोडून दिल्यानंतर त्या पाण्यात न विरघळता तशाच पडून राहतात. त्यासाठी पीओपी ऐवजी शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यापेक्षा तर एक वेगळीच गंमत आपल्याला दिवाळीत बघायला मिळते. काय? की दिवाळीत आपण कशा प्रकारे पैशांचा चुकीचा वापर करतो ते बघायचे तुला? चल मग बघ. मित्रांनो, चला आपण सगळे मिळून दिवाळी साजरी करूया. थांबा, सगळ्यात पहिले मी. हे बघा. अरे काय करताय? मी 10ची नोट झाली. थांबा, आता मी. अरे येडे गिडे झाले काय? ये बघा, मी 20ची नोट जाळली. काय करताय हे काय 10 आणि 20ची नोट? बघ मी आता काय करतो बघ. ये मी 50ची नोट जाळली. अरे येडे गिडे झाले का काय? अरे मी मागापासून बघतोय. अरे इकडे हे बघा. काय झालं रे? अरे ते बघा, ते काय करू लागले ते. बस, तुम्ही सगळे 10, 20, 50ची नोट जाळताय. आता मला बघा, मी 100 रुपयाची नोट जाळणार आहे. बघा, मी 100 रुपयाची नोट जाळली. अरे का पागल झाले का काय? अरे मित्रांनो, आम्ही हे मगाचपासूनच पाहतोय. अरे हे किती वेळेचे नोटाच जाळू लागले. अरे पागल झाले नुसते पागल. अरे तुम्ही काय हे 100च्या नोटा जाळता? आता मी बघा 200ची नोट जाळतो. ये मी 200ची नोट जाळली. आपण सगळ्यांनी मिळून किती मजा केली, किती पैसे झाले. ए थांबा, आता सगळ्यात मी मोठी नोट जाळणार आहे. थांबा. ये मी 500ची नोट जाळली. अरे मूर्खांनो, हे काय करू लागलात तुम्ही? चक्क पैसे जाळू लागलात. अरे तुम्हाला काही डोका गिका आहे की नाही? सगळेजण पागल आहेत, पागल तुम्ही. अरे तुम्ही आम्हाला पागल म्हणताय आणि तुम्ही काय करताय? आम्ही तुम्हाला 3-4 दिवसापासून बघतोय. दररोज नवीन नवीन फटाके आणतायत. जे तुम्ही आम्हाला पागल म्हणलात ना, ते तुमचं अगदी बरोबर आहे. पण खरं पागल कोण आहे सांगू तुम्हाला? आम्ही पागल आहोत, त्यामुळे आम्ही नोटा जातोय, ते ठीक आहे. पण तुम्ही काय करताय? तुम्ही सुद्धा हेच करताय. ते कसं? आम्ही 2-3 दिवसापासून तुम्हाला बघतोय. तुम्ही आतापर्यंत खूप फटाके विकत घेतले आहेत आणि आम्ही तुम्हाला बघतोय. तुम्ही दररोज फटाके घेऊन जातात, दिवसभर तुम्ही फटाके फोडतात. त्यामुळे तुम्हाला समजवण्यासाठी आम्ही हे नाटक करत होतो. आणि आम्ही ज्या नोटा जाळल्या होत्या त्या खऱ्या नव्हत्या, त्या नोटा नकली होत्या. ते फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं होत, की तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही काय करतात ते. आता समजलं तुम्हाला की तुम्ही फटाके फोडताय म्हणजे प्रत्यक्षपणे पैसाच जाळताय. हो, आम्हाला समजलं. आमच्याकडून काय चूक झाली ते. हो, आता आम्हाला कळलं की आम्ही आता फटाक्यासाठी कधीच पैसे वाया घालवणार नाही. इथे बसलेल्या सर्व मान्यवरांनो आणि आमच्या पालकांनो, लक्षात ठेवा, फटाके फोडून पैसे वाया घालण्यापेक्षा त्या पैशांचा वापर गोरगरिबांसाठी मदत म्हणून करा, जेणेकरून त्यांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता येईल व आपल्यालाही एक चांगले काम करण्याचे समाधान वाटेल. 1, 2, 3. धन्यवाद. अरे हो, खरंच आपण प्रत्येक जण हेच करतो. धन्यवाद मित्रा, तुझ्यामुळे मला कळालं की आमच्याकडून काय चूक होते ते. तुझं बरोबर आहे, आपण सण व्यवस्थित साजरा करायला हवे. अरे
पण आपण नुसतं सण दुसऱ्या पद्धतीने साजरे करायला हवे असे नाही, परंतु काही असे विशेष दिवस आहे की आपण ते आवर्जून मोठ्या प्रमाणात सणासारखे साजरे करायला हवे. जसे की पर्यावरण दिन, स्वच्छता दिन, आरोग्य दिन. अशा दिवसांबद्दल आपण जनजागृती करायला हवी. दरवेळी पर्यावरणाचा स्तर तपासला पाहिजे, तो टिकवला पाहिजे. पण आपल्या कोणालाही त्याची पडलेली नाही आहे, पण भविष्यात त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. आपण सध्या घरातला कचराही व्यवस्थित कचऱ्यावाल्याकडे देत नाही. त्यासाठी आपण पुढील प्रमाणे जनजागृती करायला हवी. ते बघ. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. अरे तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, 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 गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. बघितलंस, आपण आपला परिसर असाच स्वच्छ करायला पाहिजे. उलट आपण सण साजरे करताना या कचऱ्यात वाढच करतो आणि पर्यावरणाला दूषित करतो. आपण स्वच्छ भारत हा कार्यक्रम दररोज सादर केला पाहिजे. स्वच्छ भारत कार्यक्रम. मग आता आपण दोघांनी पूर्ण देशाचा कचरा वेचायचा का? आता संपूर्ण देशाचा कचरा आपल्याला उचलायची काहीच गरज नाही. घंटागाडीचा वापर आपण योग्य पद्धतीने करायला हवा. त्यासाठी आपण जनजागृतीपर कार्यक्रम घेतले पाहिजे. एवढे जरी केले तरी पुरेसे आहेत. त्यासाठी येथे बसलेले सर्व मान्यवर, आमचे पालक मंडळी, तसेच थोर मोठे लहान सर्वच यांना आमची अशी विनंती आहे की आपण आपले सण हे फक्त व्हॉट्सअप पुरते किंवा दिखाव्यापुरते साजरे न करता आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले सण हे उद्देशपूर्ण, चांगल्या हेतूने व समाजाच्या मध्ये काही बदल घडवून आणू शकेल या पद्धतीने साजरे करायला हवे. तरच आपल्या देशाची प्रगती होऊ शकेल व आपला देश सुंदर निरोगी बनू शकेल.